सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा, असे अभंग मुखी गात हातात वारकरी संप्रदायाचा पताका। महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी पात्र, विणेकरी, टाळकरी, मानाच्या दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जय जयकार करीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। शेकडो वर्षांच्या परंपरा असलेल्या आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते। सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर संस्थानाच्या वतीने मानाच्या दिंड्यांचे प्रमुख यांना नारळ व कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला। यानंतर पुंडलिकवरदे हरी विठ्ठलचा गजर करीत पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या। रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा ठेवण्यात आला होता। त्यामागे बैलगाडीवर सनईचा उघडा होता। त्यामागे बँड पथक होते। रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी सिन्नर, हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी कुंदेवाडी सिन्नर, हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर दिंडी पंढरपूर या 4 दिंड्या होत्या। तर रथाच्या मागे मानाच्या 35 दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या। दुपारी 2:30 वाजता नाथांच्या मंदिरात समोरून पालखी प्रस्थान झाले। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देव चपके यांनी त्यांच्या पतीसह संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून पूजा अभिषेक केले। यावेळी विश्वस्त तथा पुजारी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी, संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळा प्रमुख गोकुळ गांगुर्डे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त कांचन जगताप, अमर ठोंबरे, नारायण मुठाळ, निलेश गाडवे, मनोज कुमार राठी, राहुल साळुंके, भानुदास गोसावी, योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाने, विष्णू बदादे, दादा आचार्य आदी जण उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला। माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला महानिर्वाणी आखाडापर्यंत बैल जोडण्याचा मान मिळाला। तर तेथून पंढरपूर पर्यंत निवृत्ती दगू भुजाडे, राहणार विसापूर, सचिन सुधीर शिकरे, राहणार त्र्यंबकेश्वर व मातुलेश्वर भजनी मंडळ मातुरी यांच्या बैलजोड्या आलटून पालटून रथाचे सारथ्य करणार आहे। यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने कूच केली। यावेळी मंदिरात भगवान त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची भेट घडवण्यात आली। मंदिरासमोर अभंग गायन करण्यात आलं। रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते। पहिल्याच दिवशी पालखीचा थेट सातपूर पर्यंतचा पायी प्रवास सर्वांनाच अवघड होतो, म्हणून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानाने मागील 2 वर्षांपासून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरालगतच्या व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु श्री गहिनीनाथ महाराजांचे समाधी स्थानावर म्हणजेच प्रयाग तीर्थासमोरील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात मुक्काम करणार आहे। वाजत गाजत या ठिकाणापर्यंत त्र्यंबकरांनी पायी दिंडीस निरोप दिला। पंढरपूर वारीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर जवळच असल्याने त्र्यंबकवासीय व पंचक्रोशीतील रहिवाशांच्या सहकार्यातून वारकऱ्यांसाठी मंडप, भोजन आदी सर्व व्यवस्था उत्तम करण्यात आली होती। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, डॉक्टर राजेंद्र बागुल यांच्यासह 12 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक संपूर्ण वारीसोबत असणार आहे। यावेळी तालुका वैद्यक अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर होमगार्ड पथक अहिल्यानगर पर्यंत दिंडीसोबत पायी चालणार आहे। त्र्यंबकेश्वरची पालखी ही 27 दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे। दिंडीच्या पायी वाटचाली जीप गावे येतात त्यांना वारीचे वेळापत्रक पूर्वीच पाठवण्यात आले। आषाढी एकादशी अर्थात 7 जुलैला संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरात पोहोचेल। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास 450 किलोमीटर आहे। पालखीला जाऊन येऊन असा एकूण 49 दिवसांचा कालावधी लागणार आहे। येथील विंग्स फ्लोरा डेकोरेटर्सचे संचालक कैलास माळी व रवींद्र माळी यांनी रथ सजावटीची सुरुवात केली असून दरवर्षी ते स्वखर्चाने नाथाची सेवा करत असतात। त्यांनी अत्यंत आकर्षकपणे पानफुलांनी रथ सजवला होता। पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार हिरामण खोसकर यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधलाय। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।